हाय, मी विद्या. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आणि आज आम्ही निघालो होतो अकलाई देवी दर्शनाला अकलूजमध्ये. आणि काय झालं होतं की मी आटपाडीवरून आले होते आणि दुपारी प्रवास करून खूप थकले होते, गरमीने तर हैराण झाले होते. मग मी जरा झोप काढली आणि नंतर संध्याकाळी मग मम्मी आणि मी दोघीजणी गेलो अकलाई मंदिराला. आज पौर्णिमा होते म्हणून. आणि नंतर मग परत आम्ही तिथे ओटी भरायला नारळ आणि ब्लाऊज पीस घेतला, वेणी घेतली आणि देवीची ओटी भरायला मंदिरामध्ये गेलो. आणि अकलाई मंदिर हे अकलूज शहराचे ग्रामदैवत आहे. अकलाई देवी हे देवीचे मंदिर हे शेकडो वर्षापूर्वीचे आहे, बांधलेले आहे. हे एक खूप जागृत स्थान आहे आणि इथली ऐतिहासिक माहिती अशी आहे की देवीचे मंदिर हे नीरा नदीच्या काठी वसलेले आहे. आणि या शहराचे मूळ नाव असतपूर होते, पण हे अकलाई मातेच्या मंदिरामुळे ह्याचे नाव परत अकलूज झालेले आहे. या परिसराला खूप मोठा ऐतिहासिक संदर्भही आहे. अकलाई माता ही अकलूजची ग्रामदेवता आहे. घरात नवीन अपत्य जन्माला आल्यास पूजेसाठी ते सर्वप्रथम अकलाई मातेच्या चरणी आणण्याची प्रथा या पंचक्रोशीत पाळली जाते. ही देवी नवसाला पाळणारी मानली जाते, त्यामुळे मूल होण्यासाठी येथे नवस केला जातो. मंदिर परिसर खूप छान आहे आणि मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं आहे आणि हे अतिशय खूप शांत आणि निसर्गरम्य स्थान आहे. हे मातेची भव्य मूर्ती आहे आणि समोर आईच्या पादुका आहेत. हा पूर्ण परिसर मग मी तुम्हाला दाखवत आहे. हिरव्यागार झाडांनी हे परिसर पूर्ण नटलेला आहे आणि पलीकडेच नदी वाहते आहे. इथे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात उत्सव होतो, यात्रा भरते आणि यात्रेत भंडाऱ्याची उधळण केली जाते देवीच्या मिरवणुकीवर आणि खूप मोठी मिरवणूक काढली जाते. परत मम्मी आणि मी गेलो नंतर बेलाची पाने तोडायला झाडाची. ती पाने तोडत होती तोपर्यंत मी तुम्हाला इथं नीरा नदी दाखवते. ह्याच्यामध्ये खूप छान बदकं बसलेली होती पाण्यामध्ये आणि संध्याकाळचं वातावरण असल्यामुळं एवढं छान वाटत होतं ना तिथलं सूर्य मावळतानाचं दृश्य की विचारूच नका. आणि ह्या मंदिराची माहिती अशी आहे की आख्यायिका देवीची अशी आहे. पुराण काळात अंकलेश्वर हा दानव ऋषी मुनींना त्रास देत होता. त्रास देऊ लागला होता आणि नंतर मग परत इथल्या ऋषीमुनींनी पार्वती मातेची आराधना केली आणि पार्वती मातेने अकलाई देवीचे रूप घेऊन अंकलेश्वराचा या परिसरात वध केला. आणि कथा या मंदिराबाबत सांगितली जाते की काही वर्षापूर्वी नीरा नदीला पूर आला होता. यावेळी जनावरे चरणाऱ्या गुराख्याच्या गायीच्या पायात काहीतरी अडकल्यावर त्याने या काय आहे ते पाहून बघितले तर तिथे अकलाई मातेची मूर्ती आढळली. गुराख्याने ती काढली आणि त्याच्यावर गावच्या पाटलाला देवीने दृष्टांत देत आपल्याला अकलूजमध्ये स्थापन करण्यास सांगितले, तेही नीरा नदीच्या काठी. आणि नंतर आम्ही निघालो दोघीजणी मंदिरातून. चालत चाललो होतो. जेव्हा हायवेच्या शेजारी आपण येतो तेव्हा तिथं आपल्याला आरामात रिक्षा मिळतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग गेलो आम्ही आवळायला. आवळ्याची यात्रा होती मरीमाता देवीची, त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि हा संध्याकाळचा तर पुजाऱ्यांचं वगैरे नृत्य चालू होतं. हे गावची आवळाई गाव हे सांगली शहरापासून 98 किलोमीटर आणि आटपाडी तालुक्यामध्ये पडते. आणि इथे मरीमाताची संपूर्ण मानदेशाची मरीमाता देवी ही संपूर्ण मानदेशाची श्रद्धास्थान आणि कुलस्वामिनी मानली जाते. दरवर्षी मरीमाता देवीचे यात्रा भरते आणि खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. यात्रेच्या काळामध्ये पहिल्या दिवशी चोळी पातळ असतं, म्हणजे देवीला चोळी पातळ केला जातो. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि तिसऱ्या दिवशी बकऱ्याचा नैवेद्य केला जातो, म्हणजे मेंढी देवीला अर्पण केली जाते. आणि गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते. पाळणे वगैरे पण आलेले असतात आणि ही देवी आणि तिच्या बहिणी आहेत. नंतर आम्ही परत आमच्या ह्या काकूंकडे भेटायला गेलो होतो. त्या आता खूप वयस्कर झालेल्या आहेत आणि बरेच दिवस झाला आम्ही त्यांना भेटलो पण नव्हतो. गावामध्ये होत्या तेव्हा आम्ही आलो यात्रेला की मग त्या भेटायच्या, पण आता त्यांनी मळ्यात घर बांधल्यामुळं आम्हाला काही ते भेटता आलं नव्हतं. मग सगळेच आम्ही मिळून तिकडे गेलो होतो.
आणि नंतर हे त्यांचं घर आहे. ह्या माझ्या वहिनी आहेत आणि दादा होता यात्रेच्या तिथे, यात्रेच्या तिकडे. आणि ह्या माझ्या सगळ्या आत्या आहेत आणि एक माझी आत्ते बहीण आहे. आम्ही सगळेजण तिथं गप्पा मारत बसलो होतो. नंतर मग परत मी त्याला म्हटलं, चल तुझं जरा गोठा वगैरे दाखव भावाला. मग तो मला घेऊन गेला. त्यांची जनावरं होती, जर्सी गाय होत्या, 2 म्हशी होत्या आणि हे सगळा पूर्ण हा गोठा आहे त्यांचा. हे सगळी जनावरं वगैरे आणि हे सगळं काम हे तिघं भाऊ आणि आमच्या त्या वहिनी बघतात. आणि हे छोटंसं पिल्लू. गावचं वातावरण किती छान वाटतं ना शहरापेक्षा, आणि मन रमतंसुद्धा. जेव्हा खाली गावात होते तेव्हा खूप छोट्याशा जागेत राहत होते. 2च खोल्या होत्या त्यांच्या. आणि आता इथे एवढं मोठं त्यांनी बांधलेलं आहे, त्याचा खरंच खूप आनंद होतो आहे ना. परत पाठीमागच्या साईडला मुक्त गोठासुद्धा त्यांनी केलेला होता, जिथं जनावरांची लहान बाळं राहत होते. त्यांच्यासाठी हा मुक्त गोठा केला होता. ज्या वेलेल्या नाहीत कालवडी, त्यांच्यासाठी हे केलेलं होतं. आणि हे बघून मला खूप छान वाटलं की अशीही शेती केली जाते. अशा शेतीमधून जवळजवळ महिन्याला नाही म्हटले तरी लाखभर तरी आपल्याला प्रॉफिट मिळते. आणि मला वाटतं जॉबपेक्षा तर हे बरं आहे की तुम्ही आपल्याच गावी राहून काहीतरी छान करत आहात. आणि इकडे जनावरांसाठी पाणी ठेवले होते आणि दुसऱ्या साईडला होतं ते जनावरांना चारा तिथं देण्यासाठी त्यांनी केलं होतं. आणि हा पूर्ण मुक्त गोठा आहे. आणि ह्या मुक्त गोठ्यामध्ये कसं होतं की जे शेण पडतं ते सुकलं जातं आणि जनावरांच्या तुडवण्यामुळे वगैरे ते पूर्ण मातीत मिक्स केलं जातं. आणि ह्याचा दर बाजारपेठेमध्ये ओल्या शेणापेक्षा ह्याचा दर जास्त असतो. जवळजवळ 1-2 हजाराचा तरी फरक पडतो. आणि नाही म्हणजे खूपच पडतो. हे सगळे जर्सी गायी आहेत आणि ह्याच्यामध्ये फक्त 1-2 फक्त देशी गाय होती. प्रत्येक वेळेस गाव सोडून जावं असं काहीच नसतं. मला वाटतं गावी राहून पण छान प्रगती केली जाऊ शकते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्सही करा. जाताना हा इथला डॉगी खूप भुंकत होता आम्हाला. निघालो होतो तेवढ्यात वहिनींनी आम्हाला बांगड्या भरायला बोलवून घेतलं. ह्यांचा म्हणजे कासाराचा व्यवसाय आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला माझ्या ज्या वहिनी आहेत त्यांनी ह्या वहिनींनी म्हणजे माझ्या 2 नंबरच्या भावाच्या मिसेस आहेत त्यांनी आम्हाला मग बांगड्या भरायला लावल्या. जेव्हा आपण माहेरी जातो तेव्हा माहेरच्या आहे म्हणून बांगड्या भरल्या जातात. प्रत्येक वर्षी भरतात असं काही नाही. पण त्या म्हटल्या की मी खूप वर्ष झालं तुम्ही कुणी भरलेल्या नाहीत बांगड्या, मग आज माझ्याकडून तुम्हाला बांगड्या भरते. आणि ऐकून खूप छान वाटलं की हां बाबा, की एवढ्या वर्षानंतर पण आहे आपल्याला कोणतरी. पण पहिल्यांदा